नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. आपण पाहता NDTV मराठी. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट्स सविस्तर स्वरूपात पाहायचे आहेत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक. शेतकरी कर्जमाफीवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात मराठा उपसमितीची बैठक. राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात जरांगेंच्या मागण्यांवर चर्चेची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून सर्व 17 जागी उमेदवारी अर्ज दाखल, तर मवियाकडून फक्त 16 जागांवरच उमेदवार. विधान परिषद निवडणुकीत बंडखोरांमुळे डोकेदुखी. महायुतीत 9 ठिकाणी बंडखोरी. बंडोबांना थंड करण्याचं नेत्यांपुढे आव्हान. विधान परिषद निवडणुकीत नाराज नेत्यांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक. अर्ज मागे घेण्याबाबत महेंद्र दळवींना विनंती करणार. ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही त्याच अपात्र. विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांचं NDTVच्या मंचवरून सडेतोड उत्तर. तर केवायसी न केलेल्यांना पुन्हा संधी देण्यास तयार, फडणवीसांचं आश्वासन. मृत्यू पावलेल्या मराठा आंदोलकांच्या वारसांना मिळणार नोकरी. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याच्या सूचना. कांदा प्रश्नी आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात मंचर इथे आज आंदोलनाचा इशारा. हजारो कांदा उत्पादक शेतकरी पुणे नाशिक महामार्ग अडवणार. मुंबईकरांसाठी सर्वात दिलासादायक बातमी. 8 ते 11 जून दरम्यान मान्सून मुंबईत दाखल होणार. 7 किंवा 8 जूनला मान्सून दक्षिण कोकणात दाखल होण्याचा अंदाज. नीट फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनं संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तकं. 15 जून रोजी शाळांमध्ये वेळेत पुस्तक वितरणाची तयारी. पुस्तक वितरणाचं 65 ते 75% काम पूर्ण. तामिळनाडूतील भाजप नेते के अण्णामलाई नाराज असून पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा. दिल्लीतील भाजप वरिष्ठांची आज घेणार भेट. इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे पुन्हा बॉम्ब हल्ले. गेरुक शहर आणि केशम बेटाला केलं लक्ष्य. इराणनं अमेरिकेचे MQ-9 प्रिडेटर ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेकडून प्रतिहल्ला.